नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे। तर राज्यामधील काही जिल्ह्यांमध्ये अति जोरदार तर काही जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील सध्या सुरू आहे। राज्याच्या बहुतेक भागामध्ये सध्या अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून शेतकऱ्याचे अतोनात नुकसान होत आहे। त्यामुळे सध्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे व काल कोणत्या जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा अतिवृष्टीने धुमाकूळ घातला आहे याबद्दलची संपूर्ण अपडेट तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यामुळे आजचा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि अशाच प्रकारच्या हवामान अंदाजाबद्दलच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मग शेतकरी मित्रांनो, काल अर्थातच 16 मे 2024 ला राजधानी मुंबई, नगर, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे। विशेष म्हणजे काल काही ठिकाणी गारपीट झाल्याचीही नोंद करण्यामध्ये आली आहे। तसेच आज देखील अशीच परिस्थिती कायम राहणार असून राज्यामधील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट तर काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे। भारतीय हवामान खात्याने आज उत्तर कोकणामधील ठाणे आणि मुंबई तथा दक्षिण कोकणामधील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेसह वादळी पावसाचा अंदाज देखील या ठिकाणी जाहीर केला आहे। तसेच याच पार्श्वभूमीवर या 5 जिल्ह्यांना येलो अलर्ट जाहीर करण्यामध्ये आला आहे। याशिवाय आज नाशिक, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर या 3 जिल्ह्यांमध्ये वादळी पावसासह गारपीट होणार असल्याचा अंदाज देण्यामध्ये आला असून या पार्श्वभूमीवर IMDBने या 3 जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे। तसेच आज मध्य महाराष्ट्रामधील नंदुरबार, धुळे, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर तर मराठवाडा विभागातील जालना, बीड, धाराशिव आणि विदर्भ विभागातील वाशिम, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यामध्ये आली आहे व या जिल्ह्यांना देखील येलो अलर्ट देण्यामध्ये आला आहे। एकंदरीत राज्यामधील 21 जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी उष्णतेसह वादळी पावसाची शक्यता आहे तर काही ठिकाणी गारपिटीसह वादळी पाऊस बरसणार असा अंदाज देण्यामध्ये येत आहे। तर मग शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आजचा एकंदरीत राज्यामधील पावसाचा अंदाज आहे आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या दररोज हवामान अंदाजाबद्दल अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राइब करून ठेवा आणि व्हिडिओ देखील लाईक करा। धन्यवाद।